नमस्कार मित्रांनो, मी आहे विद्या पाटील. मी एक लाईफ कोच आणि होपनोपोनो हीलर आहे आणि तुम्ही पाहत आहात माइंड टू लाईफ ग्रोथ. आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे कारण ऑलमोस्ट प्रत्येक माणूस कधी ना कधी याला फेस करतो, दॅट इज हेडेक. पण आज आपण वेगळ्या अँगलने बघणार आहोत. आज मी हेडेकबद्दल मेडिकल लेक्चर देणार नाहीये, ना मेडिसिन्सबद्दल बोलेन. आज आपण समजून घेणार आहोत जे हेडेक पेन किलरने जात नाही, जो वारंवार येतो, जो स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, इरिटेशन सोबत येतो, हा हेडेक बॉडीचा नाहीये, हा माइंडचा मेसेज आहे. हेडेक म्हणजे नेमकं काय? आपण जेव्हा हेडेक येतो तेव्हा म्हणतो डोकं खूप दुखतंय, पण खरंच डोकं दुखतंय का? की डोक्याचा आत चाललेलं मेंटल नॉईज, मेंटल प्रेशर, इमोशनल लोड हे शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. वर्ल्ड्स बेस्ट लाईफ कोचेस आणि न्यूरोसायन्सचे रिसर्च एकच गोष्ट सांगतात, द बॉडी नेव्हर लाईज. माइंडमध्ये जे साठतं ते बॉडीमध्ये एक्सप्रेस होतं. हेडेक निर्माण करणारी 4 मुख्य कारणं. 1. स्वतःशी इम्पेशंट असणं. आपण स्वतःशी खूप कठोर असतो. मी अजून पुढे असायला हवं होतं, मी एवढ्या चुका का केल्या, माझं आयुष्य अजून सेटल का नाही झालं, हे सगळे थॉट्स क्वाइटली माइंडवर प्रेशर टाकतात. तुम्ही स्वतःला टाइम देत नाही, रेस्ट देत नाही, अँड रिझल्ट इनर टेन्शन मुळे हेडेक. ओव्हर थिंकिंगमुळे माइंडची एंडलेस लूप सुरू होते. ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम सोडवणं नाही, ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रॉब्लेममध्ये अडकून बसणं. तर आपल्यासोबत हे नेहमीच घडत असतं. एक थॉट जातो तर दुसरा येतो. व्हॉट इफ, वाय मी, व्हॉट नेक्स्ट. माइंड कधीच शांत होत नाही आणि जेव्हा माइंड शांत नसतं तेव्हा मसल टायटन होतात, नर्व सेन्सिटिव्ह होतात. दॅट्स वेन हेडेक स्टार्ट्स. रिझन नंबर 2, होल्डिंग ऑन टू लिमिटेशन्स. मी असा आहे, माझ्या आयुष्यात हे शक्य नाहीये, मी बदलू शकत नाही. हे लिमिटेशन बिलीव्स इनविजिबल चेन सारखे असतात. तुम्ही फिजिकली मोकळे असता पण मेंटली बंदिस्त असता. दॅट मेंटल रेस्ट्रिक्शन क्रिएट्स प्रेशर इनसाइड द हेड. रिझन नंबर 3, निगेटिव्हिटी अँड इमोशनल सपरेशन. आपण सगळं घेऊन टाकतो, राग व्यक्त करत नाही, दुःख बोलून दाखवत नाही, हर्ट झालं तरी म्हणतो इट्स ओके, पण बॉडीला सगळं आठवतं. इमोशन्स एक्सप्रेस झाले नाहीत तर ते हेडेक बनून एक्सप्रेस होतात. रिझन नंबर 4, कंट्रोल करण्याची गरज. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता, जसे की पीपल, सिच्युएशन्स, आउटकम्स, तेव्हा माइंड कधीच रिलॅक्स होत नाही. कंट्रोल म्हणजे सेफ्टी वाटते, पण ॲक्च्युली कंट्रोल इज इक्वल टू कॉन्स्टंट टेन्शन. लाईफ फ्लोमध्ये नसतं, लाईफ फाईटमध्ये जातं आणि हेडेक बिकम्स द रिझल्ट. हेडेक इज नॉट युअर एनिमी, हेडेक इज अ सिग्नल. तो तुम्हाला सांगतो स्लो डाऊन, रिलीज समथिंग, स्टॉप बीइंग सो हार्ड ऑन युअर सेल्फ. पेन इज नॉट पनिशमेंट, पेन इज कम्युनिकेशन. लक्षात ठेवा, काम माइंड म्हणजे वीक माइंड नाही, काम माइंड म्हणजे मोस्ट पॉवरफुल माइंड. तुमचं शरीर तुमचं एनिमी नाहीये, ते तुमचं गाईड आहे. जर तुम्हाला असेच माइंड बॉडी हिलिंग टॉपिक्स हवे असतील तर सबस्क्राईब करा माइंड टू लाईफ ग्रोथ चॅनलला. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, कारण ट्रान्सफॉर्मेशन आउटसाईड नाही, ट्रान्सफॉर्मेशन ऑलवेज स्टार्ट्स इनसाइड. थँक्यू फॉर बिंग हिअर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ मोर क्लॅरिटी, मोर काम, मोर ग्रोथ.